BRT करायचीच होती आणि ती तोडायचीच होती, तर कशाला तुम्ही 3000 कोटी आमचे खर्च केले? आणि मी तर म्हणतो BRT मध्ये जर तुम्ही LRT टाकली असती 2 डब्याची 3 डब्याची गाडी, तर 50 कोटी मध्ये सगळं संपलं असतं. काय तुम्हाला हे 10,000 कोटी खर्च करायची जरुरीच नव्हती. आणि त्याच्यावरती फार सुंदर आम्ही क्लिप बनवली होती. त्याच्यात काहीच नव्हतं करायचं, फक्त ते जमिनीमध्ये रूल टाकायचे होते, दॅट्स ऑल. मग 2 डब्याची गाडी निघून गेली की मग मुलं सायकल पण चालू शकतील, कार पण जाऊ शकेल, म्हणजे जागेचा वापर होत होता. आता तुम्ही जागेचा वापरच अर्ध्याच्या वर खतमच करून टाकला, जागाच नाहीये. आणि 80-80, 90-90 लाखाचे तुमचे BRTचे जे बस थांबे ते तुम्ही तोडताय. काय म्हणजे मला समजत नाही खरंच. म्हणजे इज देअर अ प्लॅनिंग? दुःख होतं. तर रोडमॅप असणं गरजेचं आहे. आणि मला काय वाटतं माहितीये का, आमचे सो कॉल्ड हे जे राजकारणी आहेत, आज प्यायला पाणी नाही पुण्यामध्ये. आता भुगावचे लोक माझ्याकडे आले, ते 20-25 महिला माझ्याकडे आल्या. भुगावमध्ये ते सो कॉल्ड तिथं जो तलाव आहे त्याच्या चारी बाजूला मोठे मोठे हायराईज झाल्या, पण तिथं पाणीच नाही आहे. सगळं घाण, तिथं सगळं कचऱ्याचं ढीग. काल सगळे तिथले विद्यार्थी आणि सगळेजण एकत्र येऊन तो कचरा काढला. तर सांगायचा उद्देश काय की कचऱ्यावरती कुणी बोलेल की नाही, काय विजन कुणी ठेवेल की नाही. आता मी काय म्हणतो, समजा मला तुम्ही उद्या निवडून दिलं, तर मी पहिल्या प्रथम काय करेन की तुमचं प्लास्टिक बंदी करणं गरजेचं आहे. आता त्याच्यासाठी काही रॉकेट सायन्सची जरुरी नाहीये. आता बघा, आपल्याकडे लहानपणी बरेचसे ज्येष्ठ दिसत आहेत मला, आपल्याकडे पूर्वी आरेचं दूध यायचं बॉटलमध्ये. आता ते 3 बॉटल 2 बॉटल जे पण ते आले की आपण ते आईला द्यायचो. आई ते तिकडं ठीकठाक करून ते बॉटल खाली करून परत आणून ठेवायची जिथं असेल तिथे. दुसऱ्या दिवशी दुसरी बॉटल यायची. आता काय होते, आता प्रत्येक ठिकाणी दररोज ते दुधाचे सॅचेट येत आहेत. आणि तो कचरा इतका आहे, पुण्याचा जरी 40 लाख लोकसंख्या पकडली तरी 25 ट्रकचा हा माल तयार होतो दररोज. आणि तो टाकायला जागा नाही. मुंडरी पिसुलीला तुम्ही जाताय, तिथले शेतकरी दगड मारतायत, बोले हमारे तरफ मत लावे कचरा. आणि ते फॅक्टच आहे. अरे मेरी बॉटल काय रे,